बदलापूर येथील चिमुकल्यावरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवर चर्चा थांबत नसून तोच कल्याणमधील एका साधूच्या वेशातील भोंदूने मुलीवर अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे। अघोरी विद्येच्या मदतीने समस्या सोडविण्याच्या नावाखाली या भोंदू बाबाने मुलीसोबत खोलीत नेऊन नको ते कृत्य केले। मुलीने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबा विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। कल्याणजवळील आंबिवली परिसरात हा संतापजनक प्रकार घडला आहे। अघोरी विद्या येत असल्याचा दावा करत एका भोंदू बाबाने मुलीसोबत अश्लील चाळे केले। या भोंदूंचे नाव अरविंद जाधव असून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मी एका बाबाकडे माझी कौटुंबिक समस्या घेऊन गेले होते, पण त्या बाबाने माझ्याशी घाणेरडे कृत्य केले। मी माझ्या नातेवाईकाला घेऊन बाबाकडे गेले। त्या बाबाने नातेवाईकाला बाहेर बसायला सांगितले आणि मला एकटीला खोलीत घेऊन गेला असे पीडितीने सांगितले। तू खूप अडचणीमध्ये आहे, मी तुझ्या समस्या सोडवतो असे म्हणत तो बाबा माझ्या संपूर्ण शरीराला स्पर्श करू लागला। त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टलाही हात लावला अशी आपबीती पीडितीने सांगितले। दरम्यान पीडित मुलीने नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली। पोलिसांनी गुन्हा दाखल केला। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा आंबोली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे 50 वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रारवरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशनकडून महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा। नमस्कार सर, कसला प्रकार काय अडचण होती आणि काय करायसाठी गेली होती स्पष्ट? जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती, सांगत होती, त्यावेळी ते प्रकार झालेला आहे। त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे, तपास करू आणि कारवाई चालू आहे। काय मुलीसोबत असा प्रकार घडला आहे? अद्यापर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही, एकच आहे, तरी आम्ही त्या अँगलनं तपास करत आहोत सविस्तर। आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे, त्या अनुषंगाने नक्की कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत आहोत।